परशुरामजी पोपट खैरनार सर, आदरणीय सौभाग्यवती ज्योती परशुराम खैरनार परिवार, आदरणीय टोपणरावजी दशरथ कोल्हे सर, आदरणीय सौभाग्यवती मंदाकिनी टोपणराव कोल्हे ताई, आदरणीय सोनालीजी, आदरणीय तुषारजी, इथे उपस्थित असणारे सर्व माझे बंधू आणि सर्व माझ्या भगिनींनो, सर्वप्रथम मी खैरनार आणि कोल्हे परिवाराचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते की त्यांनी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीने हा विवाह सोहळा इथे संपन्न करण्याचं नियोजन केलेलं आहे। खरं म्हणजे विवाह म्हणजे दोन व्यक्तींचं मिलन नाही, तर दोन कुटुंबाचं, दोन परिवाराचं, दोन घराचं आणि शिवाय दोन समाजाचं, राष्ट्राचं असं एकत्व अखंडतेचा निर्माण करणारं हे एक संस्कार केंद्र आहे। हा विवाह हा केवळ करार नाही, तो एक संस्कार आहे आणि या संस्काराच्या पद्धतीने आदरणीय खैरनार परिवार, आदरणीय कोल्हे परिवार आज एकमतानं, एक दिलानं आणि एकोप्याने आजचा हा विवाह सोहळा अत्यंत आदर्श पद्धतीने इथे संपन्न करत आहेत। खरं म्हणजे आपण लग्नपत्रिका पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की लग्नपत्रिकेच्या डाव्या बाजूला त्यांनी एक शपथ छापलेली आहे आणि त्यासोबत एक 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा याविषयीची माहिती त्यांनी दिलेली आहे। खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर समाजामध्ये आज स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसतंय की भारतासारख्या सुसंस्कृत अशा देशामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटी चिमुकल्या गर्भावस्थेत मारल्या गेलेल्या आहेत। ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, आईच्या उदरात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई। तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय? नको ग आई, नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको, मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग आई। ते डॉक्टर काका मोठे शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या करून टाकतील ग, एवढेशे नाजूकशे माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील, कुत्रे झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील ग आई। माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील? नाही आई नाही, तुला हे सहन होणार नाही ग आई, तू असं करू नको ग आई, तू मला मारू नको ग आई। तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल? आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजा माता माझ्या रूपाने येतील? आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची कर्तबगारी माझ्या रूपाने या जगामध्ये येईल? आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना। वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको करी आई, देश घडवायचा आहे मला। म्हणून अशा या आदर्श अशा विवाह सोहळ्यामध्ये आपण सगळेजण संकल्प करूयात की माझ्या परिवारामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचे मी स्वागत करेन। लग्न सोहळ्यामध्ये आपण 7 फेरे घेतो, त्यासोबत एक 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा आपण घेऊ शकतो। त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेखही भारी, लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी, 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया। अशा पद्धतीच्या या विवाह सोहळ्यामध्ये आदर्श अशी पद्धत आज इथे आपण पाहत आहोत। त्यासाठी आमच्या गांधीय कुटुंबाच्या वतीने, साई सूर्यनेत्र सेवाच्या वतीने, साईबांच्या वतीने आणि संपूर्ण भारतातल्या सर्व नागरिकांच्या वतीने या सोहळ्याला खूप 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 शुभेच्छा मी देते आणि इथेच थांबते। वधूवरांनी मनात कुलदेवतेचं नामस्मरण करायचंय, देवांची नावं घ्यायची। वधूवर्य हो शुभम भवतु, शुभ लग्न सावधान। वधूवरांच्या हातात हार देऊन द्या। इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता, चिंतनगर विजयी वधूवर्यो हो शुभम भवतु, शुभ लग्न सावधान। लक्ष्मी नारायण चिंतनगर विजयी वधूवर्यो हो शुभम भवतु, शुभ लग्न सावधान। ब्रह्मा सावित्री चिंतनगर विजयी वधूवर्यो हो शुभम भवतु, शुभ लग्न सावधान। उमामयी शिवर देवता चिंतनकर विजयी वधूवर्यो हो शुभम भवतु, शुभ लग्न सावधान। वऱ्हाडी सावचित्तो सावधान, वाजंत्री सावचित्तो सावधान।
तदेव लगनमसुरिनन्ददेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते मनसा स्मरामि सुमुहूर्तो परसराम पोपट खैरनार राहणार अंधारसूल तालुका येवला जिल्हा नाशिक च्या मुलीचं आज इथे लग्न होतं. विवाह संपन्न झालेला आहे. इथं या विवाह सोहळ्यास डॉक्टर सुधा कांक्रिया यांना आमंत्रित केलं आहे. आज होणाऱ्या लग्न सोहळ्याची पत्रिका आहे. या पत्रिकेमध्ये श्री जन्म स्वागतीच्या शपथ त्याचप्रमाणे 8वा फेरा श्री जन्माचे स्वागतीचं चापू सर्व ठिकाणी वाटण्यात आला. प्रत्यक्षामध्ये येथे श्रीजन्माच्या स्वागताचं 8वा फेरा 7 फेऱ्यांबरोबर घेण्यात आला. मुलीचे वडील म्हणून मला आज फार आनंद होत आहे. मी रेखा राऊत. मला पण आज 2 मुली आहेत. मी 2 मुलींच्या वरच ऑपरेशन केलेलं आहे. आज माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे. त्या प्रसंगी इथं होत असलेल्या सोहळ्या प्रसंगी आम्ही श्री जन्माचे स्वागत करण्यासाठी सुधा कांक्रिया यांना आमंत्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही 8वा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा घेत आहोत. मला पण स्वतःला 2 मुली आहेत व मी हा जो जगामध्ये चालू आहे स्त्री मुलीविषयी त्याच्याबद्दलच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. असं सगळ्यांनी निर्णय घ्यावा आणि याच्यावर विचार करावा. खैरनार व कोले परिवारांच्या तर्फे आज लग्न समारंभानिमित्त डॉक्टर सौ सुधा कांक्रिया यांच्या वतीनं स्त्रीभ्रूण हत्या थांबवा ह्यासाठी एक अभियान राबवण्यात येते आज घेण्यात आलं. खरोखर या खैरनार कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी अगदी एक स्तुत्य कार्यक्रम आज घेतला. समाजाला ह्याची गरज आहे आणि ही गरज ओळखूनच आम्ही गेली 5-6 वर्षापासूनच डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्याबरोबर मातोश्री ट्रस्टच्या माध्यमातून ही योजना राबविण्यासाठी मी सतत प्रयत्न करीत आहे. आज या विवाह समारंभामध्ये 8व्या फेरीचा स्त्रीभ्रूण हत्या थांबवणे ह्याच्यासाठीचा फेऱ्या घेण्यात आला. मी योगेश रावसाहेब जागीरदार, ग्रामपालिका अंधारसूल मी सदस्य आहेत. आज आमच्या मित्रांचे तिथं सहकारी मित्र खैरनार परसरामजी खैरनार त्यांच्या मुलीचं विवाह सोहळा होता आणि त्या सोहळ्यासाठी आम्ही सर्व आवर्जून उपस्थित होतो. आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये आपल्या नगरच्या सुधाताई कांक्रिया डॉक्टर सुधाताई कांक्रिया हे तिथे उपस्थित झाल्या आणि त्यांनी स्त्रीभ्रूण हत्येवरती बरंचसं सखोल असं मार्गदर्शन केलं. आणि ते मार्गदर्शन करत असताना त्यांनी जे काही सांगितलं की आजच्या समाजाचा ज्वलंत विषय जो हा विषय की आज त्याच्याने सुद्धा भारत आपल्या आपण जे संस्कृत आपण जे म्हणतो मातृदेव भाव, नंतर पितृदेव भाव, नंतर अतिथीनंतर आचार्य देव भाव, आपल्या सर्वात महत्त्वाचं आपण संस्कृतीसुद्धा आपण आईला स्थान दिले. परंतु आजच्या समाजाचा विचार करता, कली काळाचा विचार करता, या कलीचा काळ असा झाला आहे की समाजाचा एक ज्वलंत आणि जाज्वल्य असा विषय की स्त्रीभ्रूण हत्या. का आज जो मुलाने बाहेरच्या दुनियासुद्धा पाहिली नाही त्या मुलाच्या त्याच्या जीवनाला तो बाहेरची हवा लागण्याच्या आधीच त्याच्यावरती जो आपण त्याची गर्भातच भ्रूण हत्या करतो त्या बालकाला त्याचं काय वाटत असेल याचा कुठलाही समाजाला त्याचं भान राहिलं नाही. परंतु ताईंनी जो हा विषय जेव्हा हाताळला तर त्या विषय हाताळत असताना त्यांनी जे काही ज्वलंत विषयावर त्यांनी हस्तक्षेप करून हात घातला आणि त्यांनी जे काही सांगितलं की आजचा विषय की आज तुम्ही ह्या समाज कार्यामध्ये जे सप्तफेरी आपण ज्या लग्न सोहळ्यामध्ये सप्तफेरी करतो आपण, तर आज आपण सप्तफेरी न करता एक 8वी फेरी मारा. आणि मुलाने आणि मुलींनी भगवान आज्ञेनारायणाला तुम्ही जर संस्कृतीला मानतात, संस्कृतीला आपण मान देतोय, तर आपण ह्या गोष्टीचा विचार केला की 8वी फेरी ही मुलांनी आणि मुलींनी वधूने आणि वरांनी दोघांनी पण 8वी फेरी की स्त्रीभ्रूण हत्या माझ्या हातून कुठल्याही प्रकारचं पाप होणार नाही, स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही. आणि त्याचसोबत 8व्या फेरीचं आणखीन एक महत्त्व त्यांनी सांगितलं की आई वडील आपण जे वृद्धाश्रमात पाठवतो ते सुद्धा किती योग्य आहे याच्यावरती सुद्धा त्यांनी सखोल असं मार्गदर्शन त्यांच्या 2-5 मिनिटाच्या व्यक्तिमत्वातून त्यांनी समाजापुढे सादर केलं. आणि मला तर आनंद वाटतो की ताईंचा आजपर्यंत आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ताईंचं हा जो या विषयावर जो अभ्यास आहे आमच्यापर्यंत पोहोचला नव्हता. या सोहळ्याच्या माध्यमातून कळत नाही, पण ताईंचे जे ज्वलंत विचार समाजाच्या हृदयापर्यंत नव्या तर 7व्या हृदयाच्या पडद्याआड त्यांनी विचार आपले पोहोचवण्याचं काम केलं. त्याबद्दल ताईंना मी अंधारसूल ग्रामपालिकेच्या वतीने धन्यवाद देतो. आणि अशाच विवाह सोहळ्याच्या निमित्तानं ताईंनी ज्या आपलं अमोघ असं वक्तृत्वातून अमोघ अशा वाणीतून
आमच्या समाजापुढे हा विषय मांडला, ज्वलंत विषय मांडला, त्याबद्दल ताईंना मनापासून मी धन्यवाद देतो. ताईंचं कार्य असंच तेवत राहो. आपण घरामध्ये दिवा पेटवतो, परंतु आपलं आकाशातली वीज 2 सेकंदाचा कालावधी खूप चमकते, परंतु त्या 2 सेकंदाच्या विजेच्याच आपल्याकडे लक्ष आकर्षित होतो. आपण म्हणतो की अरे बापरे काय चमकली, परंतु घरामध्ये जो दिवा तेवत राहतो, जो पेटलेला दिवा असतो, त्याच्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत ती वात तेवत राहणार आहे. हे आपण मात्र त्या दिव्याकडे आपलं लक्ष नाही. तर आपण ह्या दृष्टिकोनातून ताईंनी आज आमच्या हृदयातला जो दिवा आहे तो जो पेटवला आहे तो अखंड असा तेवत राहील हीच अपेक्षा सोहळ्याच्या निमित्ताने मी व्यक्त करतो. ताईंना मनापासून पुन्हा धन्यवाद देतो की हे कार्य ताई आपण असंच चालू ठेवा. आपल्याला कुठले आमच्या सारख्यांची जर गरज वाटली तर कदाचित आम्ही आपल्यासाठी 100 ने 101% उभे राहू. आपण आवाज द्या, आम्ही आपल्यासाठी तत्पर राहू. हाच याचपर्यंत शब्द देतो.